रायगडच्या कर्जतमध्ये महायुतीमध्ये दरार पडलेली आहे। रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत आता घरोबा करण्याचा निर्णय घेतलाय। शनिवारी दोन्ही पक्षात एक बैठक होऊन या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोघांनी मिळून एकत्र लढण्याचा निर्धार केलाय। या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत, अशोक भोपतराव तर ठाकरे गटाकडून या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, भीमसेन बडेकर, प्रदीप ठाकरे उपस्थित होते। या ठिकाणी आता रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने थेट आता ठाकरेंच्या शिवसेनेसोबत घरोबा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। स्थानिक पातळीवरील नेत्यांनी हा निर्णय घेतला, त्यामुळे आता रायगडच्या कर्जतमध्ये या ठिकाणी महायुतीमध्ये दरार पडल्याचं आता बोललं जात आहे। शनिवारी दोन्ही पक्षात एक बैठक पार पडली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोघांनी मिळून एकत्र लढण्याचा निर्धार केलेला आहे। या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, भरत भगत, अशोक भोपतराव तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, भीमसेन बडेकर, प्रदीप ठाकरे उपस्थित होते। आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। भारत, काय अधिकची माहिती? नीलम, जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसं राजकीय समीकरण आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळते। ही सर्वात महत्त्वाची घडामोडी आहे राजकारणातली। महायुती जी आता राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे, या महायुतीतील घटक पक्ष असणारा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे गटांची शिवसेना यातला वाद हा नवीन नाही आहे रायगड जिल्ह्यातला। त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये या दोन्ही पक्षांमध्ये आपसात काही केलं जमत नाहीये। त्यामुळे आगामी ज्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, या निवडणुका शिवसेनेसोबत न लढता इतर पक्षासोबत जाण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलाय आणि या संदर्भातली एक बैठक काल संध्याकाळी कर्जत येथे एका हॉटेलमध्ये संपन्न झाली। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हातमिळवणी झाली आहे। दोन्ही पक्षातील प्रमुख नेते जे स्थानिक पातळीवरचे आहेत त्यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की या विधानसभा मतदारसंघातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, भारत हे स्थानिक पातळीवर झालेला हा निर्णय आहे, हा स्थानिक पातळीवरील नेत्यांचा निर्णय आहे। मात्र जे वरिष्ठ आहेत पक्षातील किंवा महायुतीचे जे मित्र पक्ष आहेत किंवा मवियाचे त्यांचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबत या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? निश्चित स्वरूपामध्ये आपण या बाबतीत वरिष्ठ महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते जे आहेत त्यांच्याजवळ संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। तसंच महायुतीतले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। म्हणूनच आपण या ठिकाणी अधोरेखित करतोय की स्थानिक पातळीवरती झालेली बैठक आहे, स्थानिक पातळीवरती जरी निर्णय घेतला असेल तरी या निर्णयाशी सहमत महायुतीतील वरिष्ठ नेते आहेत का, महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आहेत का, हे पाहणे देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। कारण अर्थातच आज राज्याचं राजकारण जर पाहिलं तर थेट महाविकास आघाडी विरोधात महायुती असं आहे आणि महायुतीतील एक घटक पक्ष, सत्ताधारातला एक घटक पक्ष आणि महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष हे जर एका ठिकाणी एकत्र येत असतील तर हे समीकरण चालणार आहे का वरिष्ठ पातळीवरती आणि अशाच पद्धतीचं चित्र पुढे राज्यभरात इतर कुठे पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, या दोन्हीकडच्या मोठ्या आणि प्रमुख नेत्यांची यावरती काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा आपल्याला काही वेळात, थोड्या वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल। नीलम जी, नक्की याचे अपडेट तुमच्याकडून आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। रायगडच्या कर्जतमधील ही सर्वात मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये या ठिकाणी स्थानिक पातळीवर नेत्यांचा हा निर्णय होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।